उद्या म्हणजे 26 एप्रिल 2024 ला आपण आपल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेला सामोरे जात आहोत। जगातली सगळ्यात मोठी संसदीय लोकशाही असलेल्या आपल्या भारताचा हा लोकशाहीतला महोत्सव लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 सुरू झालेला आहे। त्याच्यातल्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान हे उद्या होऊ घातलं आहे आणि पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला संपलं। दुसऱ्या टप्प्यातलं मतदान हे उद्या आहे आपल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातलं। या मतदानाच्या माध्यमातून 21 उमेदवारांचं राजकीय भवितव्य या देशातले या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातले 17 लाखच्या पेक्षाही अधिक मतदार हे मतदान यंत्रामध्ये बंदिस्त करणार आहेत। निकाल हा 4 जूनला लागेल, जो काय लागणार आहे तो, परंतु तत्पूर्वी अगदी फार थोडा कालावधी प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेला उरलेला आहे। काउंटडाऊन सुरू झालेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आज मी 25 एप्रिल सायंकाळी हा व्हिडिओ आपल्या समोर सादर करत आहे। अर्थातच हा व्हिडिओ उद्याच्या मतदानाचा कल कोणीकडे असेल ते सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून मी करणार आहे। तो प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो ते तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा। हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक छोटंसं निवेदन तुमच्याशी करायचं आहे मित्रांनो। आपल्या MH28 न्यूज लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या 3 आठवड्यांमध्ये आपण मोजकेच 12 व्हिडिओ फक्त अपलोड केले, परंतु हा जो प्रयत्न मी केला त्या प्रयत्नाला तुम्ही सर्वांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद मला दिला। या 12 व्हिडिओपैकी 2 व्हिडिओंना 20,000 व्ह्यूज आलेले आहेत। माझ्यासारख्या छोट्या चॅनलवाल्यासाठी ही अतिशय प्रोत्साहन देणारी बाब आहे। ना कुठला स्टुडिओ, ना कुठला कॅमेरा, ना कुठली इतर व्यवस्था, अशा परिस्थितीत फक्त एक मोबाईल हँडसेट या एवढ्याच उन्यापुऱ्या भांडवलावर किंवा साधन सामग्रीवर मी हा प्रयत्न करतोय। 2 व्हिडिओंना 20,000 व्ह्यूज आले, 2 व्हिडिओ 5,000 पर्यंत पोहोचले, 5,000 पुढे हा आकडा गेलेला आहे व्ह्यूजचा आणि 1500, 2,000, 2,500 असे पण व्ह्यूज व्हिडिओला आलेले आहेत। एकूणच तुमचा हा प्रतिसाद अतिशय माझा उत्साह वाढवणारा आहे। जे लाईक्स आलेले आहेत खास करून ते लाईक्स सुद्धा मला कामाची प्रेरणा, आणखी चांगलं काम करण्याची एक शक्ती देणारे आहेत। भरपूर लोकांनी, शेकडो लोकांनी हे व्हिडिओ शेअर केले, त्यांचे सुद्धा आभार या निमित्ताने मी मानतो। आणि कॉमेंट्स माझ्या व्हिडिओवर ज्या आलेल्या आहेत त्या या बुलढाणा मतदारसंघाची या निवडणुकीतली सद्यस्थिती व्यक्त करण्यासाठी पुरुष आहेत असं मला वाटतं। हेच तुमचं पाठबळ, हाच तुमचा पाठिंबा, प्रोत्साहन असंच मला यापुढे मिळावं ही मी अपेक्षा व्यक्त करतो। माझ्या याच व्हिडिओला म्हणून नाही तर जे व्हिडिओ तुम्हाला आवडतील त्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या कॉमेंट बॉक्समधून व्यक्त करा अशी पुन्हा एक बार विनंती करतो। आणि आता आपण विषयाकडे वळूया। तर विषय असा आहे बंधूंनो की उद्या होणाऱ्या मतदानातून मतदान यंत्रामध्ये जे भवितव्य 21 उमेदवारांचं बंद होणार आहे ते 4 जूनला ते मतदान यंत्र उघडल्यानंतरच जगासमोर आपल्यासमोर येईल। ते काय असेल? मी कोणी भविष्यवेत्ता नाही आहे किंवा मी अंतर्यामी नाही आहे। एक छोटासा पत्रकार, राजकीय घडामोडी
ह्या गेल्या 25-30 वर्षांपासून बारकाईनं पाहणारा, निरीक्षण करणारा, थोडा बहुत त्यामध्ये सहभाग घेणारा एक कार्यकर्ता या भूमिकेतून मी काम करत असतो आणि याच भूमिकेतून मी हा व्हिडिओ किंवा आतापर्यंतचे जे व्हिडिओ ते तयार केलेले आहेत. कुठलाही पक्षपातीपणा न करता शक्य तितक्या तटस्थतेने हे व्हिडिओ बनवण्याचा मी जो प्रयत्न केलेला आहे तोच प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण करणार आहोत. या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जे 21 उमेदवार उभे आहेत त्यातले काही ठळक उमेदवार तुम्हा सर्वांना माहिती आहेत की शिवसेना उभाठा या पक्षाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढवत आहेत आणि नरेंद्र खेडेकर यांच्या समोर जे आव्हान आहे ते 3 वेळेला ज्यांनी या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केलेला आहे ते शिवसेना पक्षाचे महायुतीचे उमेदवार असलेले प्रतापराव जाधव यांचं आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त दखलपात्र उमेदवार म्हणून शेतकरी नेते की जे अपक्ष उमेदवार या नात्याने निवडणूक लढवत आहेत ते आहेत रविकांत तुपकर. हे 3 महत्त्वाचे मोहरे बुलढाणा जिल्ह्याच्या निवडणुकीच्या सारीपाटावर सद्यस्थितीला आहेत. यांच्या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीचे वसंत मगर हे सुद्धा एक उमेदवार निश्चितच ज्यांची दखल घ्यावी लागेल अशापैकी आहे. या 4 उमेदवारांपैकी मी मगाची जे 3 नावं सांगितले प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडेकर आणि रविकांत तुपकर या तिघांमध्ये हा तिरंगी सामना होणार अशी या आजपर्यंतच्या ज्या आलेल्या प्रतिक्रिया आहेत, जे चित्र निर्माण झालेलं आहे त्यावरची ही हा माझा पहिला अंदाज आहे. अर्थातच या अंदाजाबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये होणारी लढत ही तिरंगीच असणार आहे, परंतु त्या लढतीचा निकाल काय असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. अगदी आम्हाला, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, सामान्य मतदाराला आणि खुद्द उमेदवारांना सुद्धा, कारण ही लढत अतिशय चुरशीची होणार आहे. असं समजू नका की मोदींच्या नावावर प्रतापराव जाधव अगदी विनासायास एकतर्फी निवडून येतील असं जर कोणी समजत असेल तर ते खूप गैरसमजामध्ये, गोड गैरसमजात आहेत. हे माझं त्यांना सांगणं आहे. ज्याप्रमाणे मोदींच्या नावावर प्रतापराव जाधव विनासायास निवडून येणार नाहीत किंवा एकतर्फी प्रचंड बहुमताने निवडून येणार नाहीत, त्याचप्रमाणे केवळ प्रतापरावांना लक्ष करून, केवळ प्रतापरावांना टार्गेट करून, केवळ गद्दार म्हणून नरेंद्र खेडेकर सुद्धा निवडून येऊ शकत नाही. त्यांना सुद्धा मतदारांना भावणारं, मतदारांच्या हृदयाला हात घालणारं असं काहीतरी अपील, असं काहीतरी आवाहन करावं लागणार आहे किंवा त्यांची काहीतरी व्यक्तिमत्वाची जादू चालवावी लागणार आहे. त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये असलेले जे मित्रपक्ष आहेत त्यांना सुद्धा कसून मेहनत करावी लागणार आहे. त्याशिवाय त्यांना सुद्धा यश मिळणे अशक्य आहे. हाच न्याय रविकांत तुपकरांना सुद्धा लागू पडतो. फक्त जाधव काका असे, जाधव काका तसे एवढं म्हणून जमणार नाही. तर या रविकांत तुपकरांच्या बाबतीत सुद्धा जे काही आक्षेप विरोधकांकडून घेतले गेलेले आहेत त्या आक्षेपांचं निराकरण व्यवस्थित करणं त्यांच्या पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. परंतु लोकांना ते किती भावतंय, किती पटणार आहे याच्यावरच रविकांत तुपकरांचं भवितव्य अवलंबून आहे. म्हणजे 3ही उमेदवारांच्या बाबतीमध्ये जर-तरचा विषय लागू होतो. त्यामुळे तिघांनाही कठोर अग्निपरीक्षेतून जावं लागणार आहे उद्या. कोण या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून बाहेर पडतो आणि कोण दिल्लीला पोहोचतो त्याचा निर्णय मतदार घेणार आहे. हा एका वाक्यातला किंवा थोडक्यातला आढावा झाला या निवडणुकीच्या रणसंग्रामातला. थोडंसं विस्तारानं सांगायचं झालं तर खरोखरच या निवडणुकीमध्ये प्रतापराव जाधव यांची नौका ही पहिल्यापासून डळमळीतच होती.
अगदी लोकसभा निवडणुकीला 1 वर्ष कालावधी बाकी असतानाच जिल्ह्यामध्ये विरोधाचे सूर उठू लागले होते. प्रतापराव नको, प्रतापराव पुन्हा रिपीट नको अशी भावना ही सर्वसामान्य मतदारांची होती. त्यांच्या सहकारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षामधून सुद्धा पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे सुद्धा अशीच भावना व्यक्त करत होते. मात्र तरीही प्रतापरावांना जे तिकीट मिळालं ते अनेकांना कोड्यात पाडणार आहे. वाशिमच्या भावना गवळी यांचं तिकीट कटतंय. हिंगोलीचे हेमंत पाटीलांना संधी नाकारली जाते. जाहीर झालेलं तिकीट त्यांचं वापस घेतलं जातं. रामटेकचे कृपाल तुमाने यांना स्पष्टपणे नकार दिला जातो. मग प्रतापरावांनाच असं काय सोनं लागलं की त्यांना पुन्हा तिकीट मिळालं? तर हा सर्व दबाव तंत्राचा भाग होता, हे आता स्पष्ट होऊ लागलेलं आहे. अगदी प्रतापराव जाधव यांचं तिकीट कटण्याच्या काठावर आला असताना त्यांनी एक चाल खेळल्याचं बोललं जात आहे मतदारसंघामध्ये की बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी निवडणुकीचा अर्ज भरला, उमेदवारी अर्ज, आणि तो दबाव तयार करून प्रतापराव जाधवांनी आपलं गेलेलं तिकीट परत मिळवलं अशी चर्चा खुलेआमपणे सुरू आहे. यात किती खरं किती खोटं हे जाणकारांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. परंतु हा सुद्धा मुद्दा इथे दुर्लक्षित करून चालणार नाही. तर अशा प्रकारे तिकडंबाजी करून किंवा राजकीय डावपेच वापरून प्रतापरावांनी हे तिकीट आणलं. परंतु त्यांचा पक्ष जो आहे शिवसेना या नावाचा, जो त्यांचा गट म्हणा, पक्ष म्हणा जो आहे, तो तितकासा समर्थ आहे का हो त्यांना निवडून आणण्यासाठी? मुळीच नाही. एरवी सुद्धा जेव्हा अखंड शिवसेना होती तेव्हा सुद्धा प्रतापरावांची भिस्त ही मुख्यतः भाजपच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवरच होती. आज तर त्या शिवसेनेचे 2 फार झालेले आहेत. आज तर प्रतापरावांची पूर्ण मदार ही भाजपवर अवलंबून आहे. किंबहुना प्रतापरावांचं विजयी होणं किंवा त्यांचं पराभूत होणं हे यामध्ये जास्तीत जास्त जो वाटा असेल तो भारतीय जनता पक्षाचा असेल. विजयी होण्यामध्ये निश्चितच प्रतापराव जर विजयी झाले तर त्यामध्ये त्यांचा श्रेय फार थोडा असेल. जास्तीत जास्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनावर दगड ठेवून प्रतापरावांना मतदान केल्यानंतरच प्रतापराव विजयी होतील, तसे ते विजयी होऊ शकणारच नाहीत. ही अगदी वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट नरेंद्र खेडेकरांच्या बाबतीमध्ये, नरेंद्र खेडेकर जे प्रतापरावांवर त्यांनी तिकीट मिळण्याच्या आधीपासूनच आरोपाच्या फैरी झाडायला सुरुवात केली. नरेंद्र खेडेकरांचा छोटासा इंटरव्ह्यू मी पहिल्याच व्हिडिओमध्ये घेतला. त्यांना मी त्यांचा अजेंडा विचारला असता त्यांनी फारसं काही त्याच्यावर समाधानकारक उत्तर दिलं नाही. केवळ प्रतापराव हटाव एवढीच एकतर्फी भूमिका त्यांनी घेतली, जी फारशी न पटणारी आहे. जिल्ह्याच्या या मतदारसंघाच्या विकासाबद्दल ठोस काय तुमचा कृती कार्यक्रम आहे, अजेंडा आहे, ते सांगण्यात मला तरी असं वाटतं की नरभाऊ खेडेकर हे शेवटपर्यंत त्यांना ते सूर जुळले नाही, त्यांना सांगता आलं नाही. केवळ गद्दार आणि अमुक ढमुक करून त्यांनी ही निवडणूक प्रतापरावांवर केंद्रित केली आणि एक प्रकारे स्वतः त्यांच्यामध्ये ती क्वालिटी असतानाही त्यांनी जनतेच्या संवाद साधण्यामध्ये कुठेतरी नरभाऊ खेडेकर कमी पडले. मात्र ही उणीव रविकांत तुपकरांनी भासू दिली नाही. हे त्यांच्या तुपकरांच्या प्रचाराचं एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. रविकांत तुपकरांनी मतदारांना जेवढं भावनिक करता येईल, त्यांच्या भावनेला जेवढा हात घालता येईल, साथ घालता येईल, तो पुरेपूर प्रयत्न केला. कारण तुपकरांकडे तेवढंच एक भांडवल होतं ना. त्यांच्याकडे पक्षाचा कुठला मोठा सिम्बॉल होता, लोकप्रिय चिन्ह नव्हतं ना. त्यांच्याकडे प्रचार यंत्रणा जी या दोघांकडे आहे तेवढी बूथ लेवलपर्यंतची प्रचार यंत्रणा सुद्धा त्यांच्याकडे नाही आहे तुपकरांकडे, किंवा आर्थिक पाठबळही तेवढं नाही आहे. अशा अवस्थेमध्ये स्वतःचा प्रभाव जास्तीत जास्त लोकांवर निर्माण करणे हा मार्ग अतिशय खुबीनं तुपकरांनी वापरला. जो या मला तरी माझं हे निरीक्षण आहे
1984 पासून मी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या ज्या निवडणुका पाहतो त्यामध्ये सर्वात प्रभावी उमेदवार आजपर्यंतचे हे रविकांत तुपकर होते व्यक्तिशः. हे एक निरीक्षण मला इथे आवर्जून नोंदवावं असं वाटतंय. काही लोकांनी असा पण विषय चर्चेला आणला मध्यंतरीच्या काळात की उभाटा शिवसेनेकडून म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाकडून नरेंद्र खेडेकरांच्या ऐवजी जर रविकांत तुपकर हे उमेदवार असते तर विषय नक्कीच म्हणजे दखल घेण्यासारखा आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे बा की नरेंद्र खेडेकरांच्या ऐवजी जर रविकांत तुपकरांनी उमेदवारी मागितल्याच्या बातम्यामध्ये आल्या होत्या ते जर का उमेदवार असते तर निश्चितच प्रतापरावांची आजची विजयाची शाश्वती अतिशय कमी झाली असती. मात्र हे राजकारण आहे. कुठल्या मुद्द्यावर कुठल्या निकषावर कोणाला तिकीट मिळतं तो ते पक्षप्रमुख AB फॉर्म देणारे जे आहेत ते ठरवतात. आपण फक्त अंदाज लावायचे असतात, आपण फक्त तर्क काढायचे असतात. असो, आता तिकीट मिळालं, उद्या मतदान आहे, त्यावर फारशी चर्चा करून आता काही उपयोग नाही. परंतु जो विषय मध्यंतरी चर्चेला आला होता तो मी तुमच्या समोर मांडला. कारण हे विषय हे मुद्दे आणखीन महिनाभर चालणार आहेत. किंबहुना निवडणुकीचा निकाल लागल्यावर सुद्धा या विषयांवर चर्चा होणारच आहे. म्हणून ते मुद्दे मी आज माझ्या या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. आता राहिला विषय प्रतापराव जाधवांचा. अनेक ज्या सभा झाल्यात बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची सभा झाली, खामगावला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, काल चिखलीला नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांची सभा झाली. या सभांमध्ये प्रतापराव जाधवांनी भाषण करण्याचा प्रयत्न केला. 3 वेळेला लोकसभेचा खासदार असलेला, 3 वेळेला विधानसभेचा आमदार असलेला नेता भाषण करण्याचा प्रयत्न करतो ही अजब गोष्ट आहे. एक खरं तर जनतेशी खूप मोकळेपणाने संवाद त्यांनी साधायला पाहिजे होता, परंतु ते कधी त्यांनी केलंच नाही. काहीतरी आपलं भाषण करण्याचा, तोकडं भाषण करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारच्या ज्या योजना देशभर राबवल्या जातात त्या स्वतःच्या नावाने खपवण्याचा प्रयत्न प्रतापरावांनी जो केला तो अतिशय हास्यास्पद आहे. सुज्ञ मतदारांना मुळीच न पटणारा आहे. परंतु या बुलढाणा मतदारसंघाचं हे दुर्दैव आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कर्तृत्ववान, ज्याचा देशामध्ये केवळ देशातच नव्हे तर जगामध्ये ज्याचं डंका वाजतोय अशा कर्तृत्ववान पंतप्रधानाच्या नावाखाली हे असे उमेदवार जे आहेत ते आपल्याला सहन करावे लागतात. आणि मतदारांच्या या दुर्दैवाला मी लाख लाख सलाम करतो, प्रणाम करतो, कुर्णिसाद करतो, मानाचा मुजरा देतो, 21 तोफांची सलामी सुद्धा ठोकतो. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासारखे सहनशील मतदार, स्थितप्रज्ञ वृत्तीचे मतदार कुठेच आढळणार नाहीत महाराष्ट्रामध्ये. आणि अशा प्रकारे हे सगळं चित्र मतदानाला जाण्यापूर्वी विचार करण्यासारखं आहे. केवळ आणि केवळ देशात तर नरेंद्र मोदींचं सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर येणारच आहे, हे अटळ सत्य आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. 400 पार होतील नाही होतील तो भाग वेगळा आहे, तो प्रचाराचा मुद्दा हा वेगळा आहे. मात्र सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक मोदीजी करणार हे अटळ सत्य आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नंतर सलग 3 वेळा विजयी होणारे पंतप्रधान म्हणून मोदीजींचं नाव या देशाच्या इतिहासामध्ये कोरलं जाणार आहे. त्या सर्व इतिहासामध्ये देशाच्या मतदारांचा फार मोठा सहभाग राहणार आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यात, बुलढाणा मतदारसंघाचं काय, इथे सुद्धा मोदींच्या नावाने पुन्हा एक मनाविरुद्धचा उमेदवार लोक निवडून देणार काय? कारण महायुतीतर्फे प्रचाराचा फोकस हा कोणता ठेवण्यात आलेला आहे माहिती आहे ना तुम्हाला?
की ही निवडणूक देशाची आहे, ही म्हणजे गावगल्लीची निवडणूक नाही आहे, सोयऱ्यादाऱ्याची निवडणूक नाही आहे, ग्रामपंचायतची, नगरपालिकेची, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे. ही देशाचीच निवडणूक आहे. देशाचं भवितव्य ठरवणारी, देशाचं नेतृत्व ठरवणारीच ही निवडणूक आहे. निश्चितपणे हे निर्विवाद सत्य आहे, हे आम्हाला सुद्धा मान्य आहे. परंतु एवढ्या मोठ्या देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या या निवडणुकीमध्ये उमेदवार तर धड द्यायचा असतात. किती दिवस या मतदारसंघातल्या जनतेने हे सहन करायचं, हा सुद्धा प्रश्न आहेच की नाही. या प्रश्नाचं उत्तर या 26 एप्रिलच्या मतदानातून लोक देणार आहेत. उत्तर काय देतील, तो जनता जनार्दनाचा कौल काय असेल, तो अंदाज आपण त्याच्यावरही भाष्य येणाऱ्या व्हिडिओमधून करणार आहोत. मात्र आज मी तुम्हाला कळकळीचं हे आवाहन करत आहे की उद्या मतदान करण्यापूर्वी आपण आपल्या सतत विवेकबुद्धीला स्मरून मतदान करूया. देशात तर मोदी येणारच आहे, पण बुलढाण्यातून कोण, याचं उत्तर आपल्याला मतदानातून द्यायचंय आणि ते सुद्धा आपली सतत विवेकबुद्धी जागृत ठेवून द्यायचंय. धन्यवाद.